अखंड हरिनाम महोत्सव वालशीन 2025 वर्ष 40वे। खरोखरच एक वालशीन गावासाठी आनंदाची पर्वणी आहे की सतत 40 वर्ष अविरतपणे हे कार्य परमेश्वराच्या कृपेने घडून येत आहे। खरोखरच वालशीन गावावर पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून एवढ्या चांगल्या प्रकारे हे कार्य घडत आहे। त्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ यांची जी मेहनत आहे ना ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे। म्हणून मी मनापासून या कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांच्या मनापासून आभार मानतो की आपण ज्या पद्धतीने, ज्या तळमळीने, ज्या भावनेने, ज्या भक्तिभावाने ही मेहनत केली त्याचं फळ पांडुरंग आपल्याला नक्कीच देईल अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। खरोखरच आज जे कीर्तन संजय महाराज यादव यांनी जे कीर्तन केलं त्यांनी सांगितलं रात्रभर मी झोपलो नाही तरी ते इथं आले, म्हणजे नक्कीच पांडुरंगाची शक्ती त्यांच्यात आहे म्हणून त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारचं कीर्तन केलं। खरोखरच त्याच्यातून सगळ्यांनी एकच बोध घ्यायचा आहे की महाराजांनी सांगितलं जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा। तर खरोखरच याच्यातले जे अवगुण बाजूला काढून, कुठल्याही कार्यक्रमाचे अवगुण बाजूला काढून त्या कार्यक्रमातील चांगले विचार बरोबर घेऊन आपण जा आणि आपल्या आनंदाने जीवन जगा अशी मी आपणाला प्रार्थना करतो। या कार्यक्रमासाठी जर विचार केला तर सर्व वारकरी संप्रदायातील सर्वच भाविक ज्यांनी काकडा केली असेल, ज्यांनी हरिपाठ केला असेल, ज्यांनी प्रवचन केलं असेल त्या सगळ्यांचे मी वालशीन गावातर्फे मनापासून आभार मानतो। ज्या सगळ्यांनी इथे उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचेही मी आभार मानतो। मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की 40 वर्षापासून हे मंदिर आहे परंतु गेल्याच वर्षी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तळमळीने प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला। ह्या गावातील जे मंदिर बांधलं त्याला बाहेरच्या कुठल्याही उद्योगपतींचा 1 रुपया न घेता सर्वांनी मनापासून दान करून जे चांगल्या प्रकारचं प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो। सर्व वारकरी संप्रदायातील सर्व लोकांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी। जय श्रीराम। आज वालशीन गावामध्ये दिव्य अशा प्रकारचा हा सप्त्याचं नियोजन केलेलं होतं आणि ते यशस्वीपणे पार पडलं। त्यामुळे माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की अशाच प्रकारची एकजूट ठेवून जर आपण आपल्या गावाचं कुठलंही काम ठरवलं ना तर ते नक्कीच यशस्वी होईल अशी माझ्या मनात खात्री आहे। कारण आपली अपार मेहनत आहे। कार्यक्रम यशस्वी होण्यामागं आपल्याला समोर जरी 2-4 चेहरे दिसत असले तरी त्याच्या पाठीमागं म्हणतात ना की हिरो समोर आपल्याला दिसतो पण त्याच्यामागे जी खरी ॲक्टिंग असते ती एखाद्या दुसऱ्या कुणाची असते। अशाच पडद्यामागचे हिरो म्हणजे सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। यांच्या अपार मेहनतीचं फळ आहे की वालशीन गावाचा सप्ताह हा एक भिवंडी तालुक्यात सगळ्यांना लाजवेल अशा प्रकारचा सप्ताह म्हणून नावारूपाला येईल अशी मला खात्री आहे। जर विचार केला तर आपल्या वालशीन नगरीमध्ये साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। आज आपल्या या नगरीमध्ये
बऱ्याच प्रकारचे कीर्तनकार असतील, गायनाचार्य असतील, मृदुंगमणी म्हणजे सगळेच यांचे पाय लागले. सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली. कीर्तनकार, प्रवचनकार, हरिपाठ मंडळ या सगळ्यांनी अतिशय चांगले 4 दिवस आम्हाला सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. जर गावाचा विचार केला तर गावाची श्रीमंती ही मंदिर, प्रवेशद्वार आणि शाळा याच्यावर अवलंबून असते. तर मला वाटतं वालशिंद गाव याच्यात कुठेही कमी नाही आहे. जर मंदिराचा विचार केला तर मंदिर हे 40 वर्षापूर्वीचं होतं, परंतु ते गेल्या वर्षी आपण नवीन मंदिर बांधून सगळ्यांच्या मेहनतीने बाहेरील जे डेव्हलपर आहेत, जे उद्योगपती आहेत, त्यांचा एकही रुपया वर्गणी न मागता गावातील सगळ्यांनी एकत्रपणे एकजुटीने सगळ्यांच्या अथक परिश्रमाने हे मंदिर उभं केलेलं आहे. वर्गणी कुणाची किती आहे त्याला महत्त्व नाही, परंतु या मंदिरामध्ये माझा स्वतःचा सहभाग आहे, माझा काहीतरी वाटा आहे. या उद्देशाने सगळ्यांनी ही जी मेहनत केली, सगळ्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल मी सर्व वालशिंद ग्रामस्थांचा आभारी आहे. सगळ्यांनी अतिशय एकजुटीने हे काम करत राहिले, यापुढेही करत राहाल अशी मी सगळ्यांना विनंती करतो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचा किंवा याच्यापेक्षा अधिक जास्त मोठ्याने पुढचा सप्ताह होईल. आपण सगळ्यांची जर आशीर्वाद असेल, लहान थोर मोठ्यांचा आशीर्वाद असेल तर नक्कीच हा सप्ताह पुढच्या वर्षी एक वेगळ्या प्रकारचा याला स्वरूप मिळेल अशी मला खात्री आहे. पुन्हा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.